आणि आताच्या क्षणाची एक मोठी बातमी आपल्याकडे येते। यूपीएससीने पूजा खेडकरला दोषी ठरवलेले आहे। पूजा खेडकरचं प्रशिक्षणार्थी पद जे आहे ते तात्पुरतं रद्द करण्यात आलेलं आहे। यूपीएससी परीक्षा देण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे। यूपीएससीची पूजा खेडकरवर ही मोठी कारवाई। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। यूपीएससी परीक्षा देण्यावर आता बंदी घालण्यात आलेली आहे। वादग्रस्त प्रोबेशनरी आयएस पूजा खेडकरचं हे प्रकरण आहे। आता पूजा खेडकरचा प्रशिक्षणार्थी पद देखील रद्द करण्यात आलेलं आहे। यूपीएससी कडून पूजा खेडकरांची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे। पूजाला भविष्यातील सर्व परीक्षा देण्यास आता बंदी घालण्यात आलेली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। यूपीएससीने पूजाला यावेळी दोषी ठरवलेला आहे। नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार पूजाला यावेळी दोषी ठरवण्यात आलेला आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। यूपीएससीने ही सगळ्यात मोठी कारवाई केली। आजीवन बंदी तिच्यावर परीक्षा देण्यावर घालण्यात आलेली आहे। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। यूपीएससी परीक्षा देण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरचं हे प्रकरण आहे। पूजा खेडकरला चांगलाच दणका बसलेला आहे। यूपीएससीने पूजा खेडकरला दोषी ठरवलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मैत्रे। अरुण, काय ताजे अपडेट आहेत? आता पूजा खेडकरवर इतकी मोठी कारवाई यूपीएससीने केली आहे। खरं तर ही अचानकपणे किंवा अनपेक्षित कारवाई निश्चितपणे म्हणता येणार नाही, कारण पूजा खेडकरला याआधीच नोटीस बजावण्यात आलेली होती यूपीएससी कडून की तुमचं जी आयएस पद आहे ते रद्द का करण्यात येऊ नये अशा पद्धतीची ती नोटीस होती। आणि याशिवाय यूपीएससीने दरम्यानच्या काळामध्ये जी कारवाई केली त्याच्यामध्ये पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला होता। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती ही कारवाई झालेली आहे। पूजा खेडकर ज्या वादामध्ये सापडले त्यामध्ये अनेक प्रकारचे आरोप, अनेक प्रकारच्या तक्रारी ह्या पूजा खेडकरच्या विरोधामध्ये होत्या। त्यातली सगळ्यात पहिली तक्रार म्हणजे पुण्यापासून सुरुवात झाली। खरं तर आपण जर बघितलं गेल्या महिनाभरात काय काय घडलं तर पुण्यामध्ये पूजा खेडकर यांचं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर असताना त्यांनी केलेलं वर्तन, त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या नियमांचं उल्लंघन आणि हे प्रकरण उघडकीस आलं असताना त्यांनी आयएस होण्यासाठी वापरलेल्या कृत्या, त्यात प्रामुख्याने बनावट डॉक्युमेंट्स म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्याच्या आधारावरती त्यांनी आयएस होत असताना आरक्षणाचा लाभ उठवला ते बनावट डॉक्युमेंट, त्याचप्रमाणे त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राविषयी देखील प्रश्न उपस्थित केला गेला। त्याच्याविषयी मग अनेक प्रकारचे अहवाल मागवले गेले, चौकशी झाली आणि त्यात देखील त्यांना दोषी म्हणता येणार नाही अजून, कारण त्याचा निष्कर्ष यायचा आहे। मात्र त्याबाबत झालेले आरोप आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे की त्यांना ज्या मर्यादा होत्या म्हणजे ओबीसी उमेदवाराला किती वेळा तो किंवा ती परीक्षा देऊ शकते त्यापेक्षा अधिक वेळा त्यांनी परीक्षा दिली आणि त्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र, मग त्यामध्ये बनावट आधारपत्र, बनावट ओळखपत्र, बनावट जन्मदाखला या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा घेतला आणि त्यातून हे सगळं प्रकरण इथपर्यंत पोहोचलं। आज एका बाजूला न्यायालयात त्यांच्या जामिनावर सुनावणी होत असताना त्यांचं आयएस पद देखील रद्द करण्यात आलेलं आहे।